नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जे आपल्या हरभरा पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच हरभरा पिकातील घाटे अळी व खोड किडीची समस्या आणि त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन। या किडीमुळे होणारे नुकसान मोठं असतं, त्यामुळे योग्य वेळी योग्य उपाय करणं गरजेचं आहे। चला तर पाहूया ही अळी कशी ओळखायची आणि त्यासाठी कोणते उपाय करावेत। घाटे अळी केवळ हरभरा पिकालाच नाही तर अनेक पिकांना नुकसान पोहोचवू शकते। कापूस, सोयाबीन, वाटाणा, मूग, उडीद, सूर्यफूल, करडई, ज्वारी, टोमॅटो, भेंडी इत्यादी पिकांवरही हिचा परिणाम होतो। सुरुवातीच्या अवस्थेत लहान अळ्या पानं, फुलं आणि कळ्या कुरतडून खातात, त्यामुळे पिकाचा विकास थांबतो आणि नंतर घाटे लागल्यावर ह्या अळ्या त्याला छिद्र करतात आणि आतल्या दाण्यांना खातात, त्यामुळे पिकाचे उत्पादनही घटते। घाटे अळी सोबत आणखी एक कीड आहे, ती म्हणजे जमिनीलगत खोड कुरतडणारी अळी। ह्या अळ्या काळपट तपकिरी रंगाच्या असतात। ही अळी निशाचार असते, दिवसा जमिनीत राहते आणि रात्री बाहेर येऊन रोपांच्या खोडांना कुरतडून खाते। यामुळे पिके सुकू लागतात आणि उत्पादनावर परिणाम होतो। आता पाहूया या किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी आवश्यक पद्धती। पहिली पद्धत आहे मशागतीय पद्धत। उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करा, यामुळे जमिनीतल्या अळ्या उघड्यावर येतील आणि नष्ट होतील। आंतरपीक किंवा मिश्र पीक लावा। शेतात सभोवताली जवस, कोथिंबीर, मोहरी या पिकांची लागवड करा, यामुळे अळींचा फैलाव कमी होतो। मुख्य पिकाभोवती झेंडू हे सापळा पिकाची एक ओळ लावा। हे पीक घाटे अळीला आकर्षित करतात, ज्यामुळे ती हरभऱ्याला कमी प्रमाणात हानी पोहोचवते। दुसरी पद्धत म्हणजे यांत्रिक पद्धती, ज्यामध्ये थोडा अधिक परिश्रम आहे पण याचे परिणामही चांगले असतात। मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा। ह्या अळ्या जमिनीवर किंवा पिकावर दिसल्या की हाताने वेचून नष्ट करता येतात। पिकांमध्ये इंग्रजी टी आकाराची पक्षी थांबे प्रति हेक्टर 50 प्रमाणात लावा। हे पक्षी नैसर्गिकरित्या अळ्यांवर नियंत्रण ठेवतात। याशिवाय घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टर 5 कामगंध सापळा लावा। जैविक पद्धती रासायनिक उपाय न वापरता नैसर्गिक फवारणीचा वापर केला जातो। पिकावर 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी, यामुळे अळ्यांचा प्रमाण कमी होतो। घाटे अळी लहान अवस्थेत असतानाच HNPV 500 LE विषाणूची फवारणी प्रति हेक्टर करा, यामुळे लहान अळ्या मरतात आणि उत्पादनास वाढीस मदत होते। रासायनिक पद्धती शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक पद्धतीचा अवलंब करा, ज्यामध्ये योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा। घाटे अळीच्या नियंत्रणासाठी किनल फॉस 25 EC 20 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 SG 4 ग्राम किंवा क्लोरेंटानिलिप्रोल 18.5 SC 3 मिली याप्रमाणे कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। जमिनीलगत खोड कुरतडणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस 20 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी करावी। तर शेतकरी मित्रांनो, आपण एकात्मिक पद्धतीचा वापर करून हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रभाव कमी करू शकतो। तसेच यासाठी योग्य वेळेत उपाययोजना करणंही खूप महत्त्वाचं आहे। ही माहिती तुम्हाला माहिती होती का? मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच काही नवनवीन माहितीसाठी किसान नजला बघत राहा।